नमस्कार. आज सकाळी फेसबुक उघडलं आणि एक आर्टिकल समोर आला. हा आर्टिकल लिहिला होता आत्माराम परब या लडाखवेड्या माणसाने. आणि या आर्टिकलचं एक टायटल जे होतं हे अत्यंत निगेटिव्ह अशा प्रकारचं टायटल होतं. आणि या आर्टिकलचं टायटल होतं नका जाऊ लडाखला. ज्या माणसाने 150 पेक्षा जास्त वेळेस लडाखचा वाऱ्या केलेल्या आहेत, अक्षरशः पंढरीच्या वाऱ्या करतात तशा लडाखच्या वाऱ्या केलेल्या आहेत, ज्याने आजपर्यंत 50,000 पेक्षा जास्त पर्यटकांना लडाख फिरवून आणलेलं आहे, त्यांना लडाखच्या प्रेमात पडलेला आहे, असा माणूस आज फेसबुकवर लिहितो आहे नका जाऊ लडाखला. माझ्यासाठी हे धक्कादायक होतं, कारण मी स्वतः लडाखला जाण्याचा विचार करतो आहे आणि मला राहवलं नाही आणि मी आत्माराम परब यांना आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आणि मला त्यांना जाब विचारायचं आहे नका जाऊ लडाखला. हे आर्टिकल तुम्ही लिहूच कसं काय शकता? ओके, मी आता याच्यामध्ये सांगण्यासाठी तुम्ही जे विचारताय किंवा मला हा विचारच कसा मनात आला, कारण कोणीतरी असं एकदा फोनवर बोलता बोलता असं म्हटलं होतं की आता लडाखला एकदा जाऊन आलो पण आता परत जायची इच्छा होते. तर हे वाक्य हे एवढ्या वेळा ऐकलेलं आहे, एवढ्या लोकांकडून ऐकलेलं आहे. आणि जी लोक जाऊन आलेली लोक असतात लडाखला, ते लडाखबद्दल एवढं बोलतात आणि एवढ्या कंटिन्यू वेळ बोलतात की साधारण तुम्ही एखाद्या टूरवर जाऊन आलात की साधारण पुढचा महिनाभर, 15 दिवस, 1 महिना किंवा 2 महिने बोलतात. लडाख ही अशी जागा आहे की लडाखला जाऊन आल्यानंतर 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्षानंतर सुद्धा लडाखबद्दल लोक बोलतात आणि म्हणतात की आम्हाला पुन्हा जायची इच्छा आहे. सो कसं आहे ना की तुम्ही हे डेस्टिनेशन असं आहे ना, काहीतरी वेगळं असं डेस्टिनेशन आहे की त्यांनी ह्या डेस्टिनेशनला गेल्यानंतर एकदा जाऊन पोटण्यावर बरोबर आपल्याला वाटतं पुन्हा जायला पाहिजे, पुन्हा जायला पाहिजे, पुन्हा जायला पाहिजे. मी माझं स्वतःचं उदाहरण देतोय की आज मी ईशा टूर्स फॉर्म जरी केलेली असली आणि मी ईशा टूर्सच्या माध्यमातून हजारो लोकांना नेत असलो तरी सुद्धा मी लडाखला परत का गेलो हा खूप मोठा प्रश्न होता. आणि जेव्हा सेकंड टाइम जेव्हा गेलो आणि असं वाटलं की नाही, ही जागा अशी आहे की आपल्याला आपण तर बघायलाच हवी आणि लोकांना दाखवायला हवी. आणि त्या माध्यमातून मी न्यायला सुरुवात केली आणि फक्त लडाखला पुन्हा पुन्हा जाता यावं म्हणून ईशा टूर्स या माझ्या कंपनीची स्थापना केली. मी कस्टम्स मध्ये माझी खूप चांगला जॉब होता, तो जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तो सोडला मी आणि ईशा टूर्सची स्थापना केली. आणि त्यानंतर मी लोकांना घेऊन जाण्यासाठी आणि स्वतःला लडाखला पुन्हा पुन्हा जाता यावं हा त्याच्या मागचा सिंपल हेतू होता. आणि त्या माध्यमातून मी लडाखला जायला लागलो आणि मग जातच राहिलो आणि मग आज गेल्या 26 वर्षांमध्ये मी आपण जर पाहिलं तर आज 150 शेवटची माझी लडाखची भेट 150वी होती आणि ती आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली लेहमध्ये. तर माझा सांगण्याचा उद्देश तोच होता की लडाख हे असं काहीतरी अद्भुत आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा जावं असं वाटणार आहे आणि जर तसं वाटायचं नसेल तर लडाखला जाऊ नका. एक प्रकारे हे गारुड आहे, एक प्रकारे हे लडाखचं भूत आहे. बरोबर, हे असं एकदा गेलं की ते अक्षरशः मानगुटीवर बसतं. तिकडचं जे काही सौंदर्य आहे अतिशय अतिशय म्हणजे मी असंख्य व्हिडिओ आजपर्यंत लडाखचे बघितलेले आहेत आणि जायलाच पाहिजे असं कायम वाटत राहतं. आणि लडाख म्हटलं ना की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे या माणसाचं, आत्माराम परबांचं. हे काय खरंच गारुड आहे का, भूत आहे का, काय सांगाल? मानगुटीवरच बसतंय अक्षरशः. हो, खरंच आहे, मानगुटीवरच बसतं म्हणायला हरकत नाही. कारण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की इथला जो निसर्ग आहे या निसर्गाला तुम्ही निसर्गाच्या व्याख्येत बांधता येईल असा निसर्ग नाही. निसर्ग म्हटलं की तुम्हाला हिमालयातलं निसर्ग म्हटलं की तुम्हाला काश्मीर आठवतं, हिमाचल आठवतं, उत्तरांचल आठवतं, लडाख नाही आठवत. कारण लडाखमध्ये तसं नेचरच नाही आहे. म्हणजे हिरवेगार वनराई आहे, त्याच्यानंतर नदी वाहते आहे, छान निसर्ग, सगळा हिरवागार निसर्ग आणि वरती डोंगरावरती बर्फ, अशा प्रकारचा जो निसर्ग हा लडाखमध्ये नाही. लडाखमध्ये उघडे बोडके डोंगर पण त्याच्यावरती असलेले असंख्य रंग, त्याच्यावरती वेगवेगळे शेप्स त्याचे आणि तिथलं नेचर, प्युअर नेचर, एकदम 100% ऑक्सिजन. असं लोक म्हणतात खरं तर की ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, खरं आहे, पण जो काय ऑक्सिजन मिळतो तो प्युअर मिळतो. एक्झॅक्टली. ओके, सो तुम्हाला खरं तर आपल्याकडे आपण जर म्हणत असू आपल्याकडे आज आपल्या शहरांमध्ये 100% ऑक्सिजन आहे पण तो प्युअर आहे का, तर नाहीये. पण तुम्हाला लडाखमध्ये तो प्युअर मिळतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत, मग जर तुम्ही जर कम्पेअर करायचं म्हटलं तर मी नेहमी म्हणतो की लडाख हे समजा 2 सगळ्यात हायेस्ट पीक कुठलं तर एव्हरेस्ट. तर एव्हरेस्टला आजूबाजूला काहीच नाहीये, पण इथे मी असं म्हणेन की ते 2 पीक्स आहेत, एक आहे लडाख आणि बाकी इतर सगळे. जसं क्रिकेटमध्ये
एक सचिन तेंडुलकर आणि इतर सर्व असा जो असतो ना, तसं एक लडाख आणि इतर सर्व असं मी सिंपल त्याच्या मागचं मी हे सांगेन की काय त्याच्यात आहे. आणि ते खरं सांगू का, हे लडाखचं सौंदर्य आहे वर्णन करून, लिखाणातून, फोटोतून नाही मांडता येईल. तुम्ही ते त्याच्यातलं काही पर्सेंट तुम्ही फक्त एक झलक दाखवता, पण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर लडाख बघायचं असेल, अनुभवायचं असेल, तर तुम्ही प्रत्यक्ष जायला हवं, तरच तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. आणि ते सुद्धा एका सीझन मध्ये नाही, तर वेगवेगळ्या सीझन मध्ये लडाख वेगवेगळं दिसतं. प्रत्येक सीझन मध्ये त्याची वेगळी सौंदर्य असतं, आणि ते बघायचं असेल तर तुम्हाला लडाखला वारंवार जावं लागतं. एक्झॅक्टली. म्हणजे आजपर्यंत 150 वेळेस आत्माराम परब हे लडाखला जाऊन आलेले आहेत, पण आत्ताही ज्यावेळेस ते बोलतात ते त्याच उत्कटतेने बोलत असतात. कारण जोपर्यंत एखाद्या जागेवर नितांत प्रेम जोपर्यंत असू शकत नाही, तोपर्यंत माणूस त्या जागेवर एवढं भरभरून बोलू शकत नाही. म्हणजे व्हिडिओ करताना आम्हाला एक साधारणपणे 10 मिनिटाचा एक कालावधी असतो की तुम्ही प्रेक्षक वर्ग नाही तर मग पुढे दुसरीकडे कुठेतरी निघून जाता. की त्यांना आधी सांगितलं की आपल्याला हे फक्त 10 मिनिटातच संपवायचं आहे. पण आता जे काही वर्णन आहे, म्हणजे ते काही दिसतात, जे काही फ्रेम्स दिसतात, म्हणजे हात, मी बिंग अ फोटोग्राफर, हात शिवशिवायला लागतात अक्षरशः. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला लोकांना आवरावं लागतं का की अरे बाबा आता निघा, खूप झाली फोटोग्राफी. आता तुम्हाला मी अजून एक लोकांना सांगतो की तुम्हाला चांगला फोटोग्राफर आहात, तुम्ही चांगले फोटोग्राफर आहात हे म्हणून घ्यायचं असेल तर लडाखला जा. कारण तुम्ही कुठेही क्लिक केलं तर ते 10 पैकी 5 फोटो चांगले येणारच आहेत. कारण त्याच्यामध्ये तुमचं कसं कमी असतं, नेचरचं कसं जास्त आहे. कारण नेचर एवढं सुंदर भरभरून दिलंय की तुम्हाला ते फोटो तुम्ही चांगले येतात. फक्त तुम्ही चांगले एडिट केलेत व्यवस्थित आणि त्याला फ्रेम केलं की ते छान दिसतात. आता फोटोग्राफी हा जर विषय तुम्ही म्हणालात तर आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी मला ॲज अ फोटोग्राफी कॉम्पिटिशनमध्ये जज म्हणून बोलवलं गेलं, किंवा अनेक कॉम्पिटिशन्स मधल्या मी फायनल पिक्चर्स पाहिले. 50% ते 60% तर लडाखचे असतात. बरोबर. कारण ते नेचरच एवढं सुंदर आहे ना की तुम्हाला त्या परीक्षकांना सुद्धा ते सिलेक्ट करण्याशिवाय पर्याय राहत नाही, कारण तुम्हाला ऑप्शनच नसतात. कारण ते जे आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य तुमच्या त्या व्याख्येच्या पलीकडचा निसर्ग आहे तो. त्यामुळे लोकांना बघणाऱ्याला पण छान वाटतो आणि परीक्षकाला पण तो छान वाटतो. बरोबर. मी अजून एक तुम्हाला सांगेन की काही लहान मुलं जी आमच्या बरोबर लडाखला आली आहेत, म्हणजे अगदी 7-8 वर्षांची असताना वगैरे लडाखला आली आहेत, ती सुद्धा 10 वर्षानंतर जेव्हा बोलतात तेव्हा लडाख बद्दल एवढं भरभरून बोलतात. हा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष गेल्याशिवाय तुम्ही नाही घेऊ शकत. मी जाणारा प्रत्येक माणूस हा आम्हाला असं नेहमी म्हणतो की पुन्हा यायला आवडेल, कधी होईल माहित नाही, पण पुन्हा यायला मात्र नक्की आवडेल. हे वाक्य लडाख सोडून कुठेही वापरलं जात नाही. त्याच्यानंतर आम्ही अजून आमची जी आयटिनरी लिहितो, त्या आयटिनरी मध्ये सगळ्यात खाली एक वाक्य आहे, ते आम्ही बाकी कोणत्याही इंडियातल्या कोणत्याही टूरला वापरत नाही. ते आहे टूर कन्क्लूड विथ लाईफ टाइम हॅपी मेमरी. तर लाईफ टाइम हा शब्द आहे, हा आम्ही फक्त लडाखला वापरतो इंडियामध्ये, बाकी कुठेही वापरत नाही. बाकीच्या ठिकाणी ठीक आहे विथ हॅपी मेमरी, ते आम्हाला माहिती असतं, पण लाईफ टाइम हा शब्द लडाखला एकदम चपखल बसतो. तुमचं काय एवढं प्रेम बसलो लडाखवर? मला त्याचं उत्तर खरंच माहिती नाहीये, पण माहित नाही त्या जागेवर बायकोवर आहे का लडाखवर आहे ना, ते ह्या डिप्लोमॅटिक उत्तर आहे याचं. पण शेवटी ती जागाच अशी अद्भुत आहे ना की तुम्हाला तुमच्या डोक्यावर बसतेच ती. आणि म्हणूनच मला बघून अनेक लोकांनी विचार केला की आम्ही पण असं काही करावं का, नोकरी सोडून असं काहीतरी कुठलाही तरी व्यवसाय करावा की ज्याच्याशी लडाख मध्ये पुन्हा पुन्हा जाता यावं. तर मी त्यांना म्हटलं की त्यासाठी लागणारी हिंमत, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची शहादिशा करून आपण याच्यामध्ये खरोखर काही सक्सेसफुल होऊ का, या सगळ्यांची तयारी असेल, मानसिक तयारी असेल, रिस्क घ्यायची तयारी असेल तर म्हटलं करायला हरकत नाही. नाहीतर मग पुन्हा मी ते सांगतो लडाखला जाऊ नका, कारण गेलात की असं काहीतरी होणार. क्या बात आहे. पण एक तरीही एक असं लोकांना नेहमी असं वाटत असतं की तिथे गेल्यानंतर ऑक्सिजन कमी होतो, पाहिजे तब्येत तिथे नीट राहील का, असा प्रश्न साहजिकच. मी थोडासा ओव्हरवेट आहे, म्हणजे बराचसा ओव्हरवेट आहे, जाताना माझ्या डोक्यात सुद्धा असा प्रश्न असतो. काय सांगाल, एक्सपर्ट आहात तुम्ही? कसं आहे ना की बघा, आज आम्ही एवढ्या हजारो लोकांना लडाखला दिलंय. लडाख हे डेस्टिनेशन नक्कीच असं आहे की ज्याच्या कोणाबरोबरही जा तुम्ही. आम्ही ईशा टूर्सचं प्रमोशन नाही करणार, पण मी कोणाबरोबरही जा, पण ज्यांच्यावर जात आहे त्यांचा त्या क्षेत्राचा किंवा त्या डेस्टिनेशनचा अभ्यास आहे का हा नक्की बघा. त्याचं कारण
जर अभ्यास नसेल तर तुमच्याकडे आणि तिथला तुमच्याकडे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर ह्या टूरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आज आम्ही वर्षानुवर्ष आम्ही अनेक प्रयोग केलेत. म्हणजे आज जेव्हा आम्ही एशिया टूर्स फॉर्म केली त्यावेळेला ह्या प्रस्थापित सगळे टूर ऑपरेटर की कोणीही नव्हतं. पहिल्या 7-8 वर्षांमध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्यामुळे छान आनंदाने आम्ही टूर करत होतो. पण हळूहळू कॉम्पिटिशन वाढली आणि आता जवळजवळ प्रत्येक गल्ली मतलब प्रत्येक टूर ऑपरेटर लडाख टूर ऑपरेट करतो. वाईट नाही आहे, उलट लडाखचं इकॉनॉमी छान झाली त्यामुळे आणि खूप चांगला त्यांना बळ मिळालंय. पण हे करताना तो जो कोणी ऑपरेट करणार त्याच्याकडे अनुभव आहे का हा महत्वाची गोष्ट आहे. कारण त्या अनुभवाच्या वरच तुम्ही ही टूर तुमची सक्सेसफुल होणार की नाही होणार हे ठरेल. कारण इथे तुम्हाला काय करावं आणि काय करू नये ह्या गोष्टी जर तुम्ही आम्ही ज्या सांगतो त्याप्रमाणे तंतोतंत पाळल्यात तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला त्रास नाही होणार. थोडंसं गिडीनेस येणं, थोडंसं मळमळ वाटणं किंवा काही लोकांना मोशन सिकनेसचा त्रास असतो किंवा काही लोकांना असे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण त्याच्यावरती एखादी साधी आपण एक पॅरासिटामॉल घेतली तर सो नॉर्मल होतं. हे तर तुम्हाला कुठेही होऊ शकतं. असं नाही की नॉट नेसेसरी फक्त लडाखला होईल. पण लडाखला एक्स्ट्रीम लेवलचा त्रास होतो हा जो काही गैरसमज आहे तो खरोखर चुकीचा आहे. कारण त्याचं कारण असं असतं, कारण जी लोक जातात आणि जे लोक लिहितात ते हे कधीच लिहित नाहीत की आम्ही काय केलं, काय चुकीचं केलं हे कधीच लिहित नाही. म्हणजे तुम्ही लेहमध्ये उतरलात आणि इमिजिएटली तुम्ही साईटसीइंग सुरू केलं तुम्हाला गॅरंटेड त्रास होणार. आज आम्ही आधी श्रीनगरला उतरतो, मग कारगिलला जातो, मग लेहला येतो. ते करताना 3 दिवसांमध्ये तुमची बॉडी ही एवढं जबरदस्त नेचरनी बनवलं एक मशीन आहे की बरोबर ॲक्लमेटाइज करते आपल्या त्या प्रत्येक अल्टिट्यूडला. आणि त्यानंतर मग लेहला आल्यानंतर आपण खूप नॉर्मल फील करतो. ऑब्व्हियसली तिथे तुम्हाला दमछाक होते. तुम्ही त्या 4 पावलं चढलात किंवा उतरलात किंवा जोरात चाललात तुम्हाला दमछाक होते. पण ती तिकडच्या नेचरमुळे चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याप्रमाणे जर तुम्ही स्लो मोशन ठेवले सगळे आणि सगळ्या इझी गोष्टी केल्या तर तुम्हाला कसला त्रास नाही होणार. आणि हा अनुभव आमचे पर्यटक गेले वर्षानुवर्ष घेत आहेत. ऍक्च्युली लडाख बघायला गेलं तर जिकडे बघावं तिकडे सौंदर्य आहे. जिथे उभं राहाल तिथे पॉइंट असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की काही ठिकाणी आपण सनसेट पॉइंटला जातो, सनराईज पॉइंटला जातो. पण लडाखला असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी उभं राहाल तिथे पॉइंट्स असतात, सौंदर्य असतं, सौंदर्याची खाण आहे. पण तरीही एक आध्यात्मिकतेच्या संदर्भात आणि भारतीय सैन्याचा खूप मोठा बेस आहे तिथे. तर हे सुद्धा तुमच्या आयटनरीमध्ये तुम्ही ठेवता का? आध्यात्मिक खरं सांगू का, म्हणजे आध्यात्मिक लेवलला जर पाहिलं तर की त्याला एक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आहेच लडाखला. कारण एक बुद्धिस्ट तिबेटियन बुद्धिझम तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांचं जे त्यांची शिकवण म्हणा किंवा त्यांचे जे काय मॉनेस्ट्रीज आहेत त्या खरंच खूप तिथे गेल्यानंतर आपल्याला एक साक्षात्कार होतो, छान एक अनुभूती होते, एक छान एक वेगळ्या चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आपल्याला. सो त्यामुळे तुम्ही फक्त डोळे मिटून एखाद्या ठिकाणी जाऊन बसलात आणि डोळे मिटून जरी तुम्ही एक नामस्मरण करा किंवा फक्त डोळे मिटून बसा, तुम्हाला नक्कीच तो एक स्पिरिच्युअल काहीतरी भास होईल. आणि तुम्ही आता मी स्वतः त्यातल्या काही मास्टर पण नाही आणि मला त्यातलं नॉलेज पण नाही आणि मी फारसं मानत सुद्धा नाही. पण तरी सुद्धा मला लडाखमध्ये गेल्यानंतर मी डोळे बंद करून मिटून बसावं असं वाटतं मला. सो ते मे बी बिकॉज ऑफ स्पिरिच्युअल कनेक्शन असेल. आणि दुसरं जे मी म्हणाला ते इंडियन आर्मीबद्दल, ते इंडियन आर्मीबद्दल मी नक्कीच सांगेन की 1995 मध्ये जेव्हा मोटर बाईकवर पहिल्यांदा मुंबई टू लडाख गेलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला इंडियन आर्मीमुळेच आम्ही जिवंत परत आलो. कारण आमचं पुस्तक खूप छान आहे, लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक, त्यावर लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 17 दिवस एका ठिकाणी आम्ही अडकून पडलो होतो. शेवटचे त्यातले 6 दिवस विदाऊट फूड आम्ही काढले आणि हे सगळं इंडियन आर्मीच्या मदतीने झालं. त्यामुळे ते कुठेतरी एक हे होतं की आपण आर्मीचा आपल्यावर असलेला पगडा म्हणा किंवा त्यांचं एक सतत त्या पूर्ण प्रवासामध्ये आर्मीचा सहभाग आणि सहवास आम्हाला मिळाला होता. म्हणूनच हे पुस्तक जेव्हा छापलं तेव्हा ते समर्पित सुद्धा केलं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला, BROला. म्हणजे आपल्या इंडियन आर्मीची जी संस्था आहे की जी रोड्स बनवते आणि सगळ्या दुर्गम ठिकाणी, तर त्यांनाच आम्ही ते पुस्तक आम्ही समर्पित केलं. आणि त्याच्यानंतर वाटायला लागलं की जेव्हा एशिया टूर्स फॉर्म केल्यानंतर 1-2-4 वर्षानंतर वाटायला लागलं की आपल्याला जर इंडियन आर्मीच्या काय करते
आणि म्हणजे ॲक्च्युअल बॅटलफील्डवरती कसं काम करतात, काय त्यांचं जीवनमान कसं असतं, हे जर बघायचं असेल तर आपल्याला अशा काही कार्यक्रम करायला हवे ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन आर्मीच्या जवानांबरोबर इंटरॅक्शन करता येईल. आणि त्याच माध्यमातून पहिल्यांदा साधारण 18 वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे कारगिल विजय दिवस यावर्षी 25वं वर्ष साजरा करतोय. यावर्षी खूप मोठा प्रमाणावर साजरा होत आहे 25वं वर्ष. तर ते 18 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ह्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथे आम्ही व्हिजिट केली, आम्ही नतमस्तक झालो तिथे. आणि त्याच्यानंतर वाटायला लागलं की आपण या अशा प्रकारच्या सहलीन लोकांना आणायला पाहिजे जेणेकरून इंडियन आर्मी बरोबर डायरेक्ट कनेक्ट करतात आणि इंटरॅक्शन होईल. आणि मग त्याच्यानंतर ती एक टूर झाली. त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी आम्ही एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला इंडियन आर्मीच्या एका कॅम्पमध्ये. त्यानंतर आम्ही एक 15 ऑगस्टचा एक कार्यक्रम केला. 15 ऑगस्ट लेहमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पोलो ग्राउंडमध्ये. आणि त्याच्यानंतर मग सलग आतापर्यंत हा प्रवास आमचा सुरू आहे. आणि त्यामुळे हे 3 कार्यक्रमांमुळे 26 जुलैचा कारगिल विजय दिवस, 15 ऑगस्टचा कार्यक्रम आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम, हे 3 कार्यक्रमांमुळे आम्हाला इंडियन आर्मी बरोबर खूप चांगलं इंटरॅक्शन करता येतं. आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्याशी गप्पा मारता येतात, बोलता येतात. खूप लोकांच्या आम्ही अनेकदा पाहिले की राखी बांधताना एक करारी दिसणाऱ्या एका इंडियन आर्मीच्या सैनिकाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलंय. कारण त्यांना आज सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आपल्या शहराच्या लेवलला पोलीस आणि भारताच्या सुरक्षेच्या लेवलला इंडियन आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स हे लोक काम करताना आपल्या फॅमिलीपासून, आपल्या समाजापासून, आपल्या सण जे काय असेल त्यांना काहीच मिळत नाही. ते 6-6 महिने, वर्षभर बाहेर असतात. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना अशा प्रकारचा एक अनुभव मिळतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे, कारण ती पण माणसं आहेत. तो आम्हाला कुठेतरी हा कनेक्ट पण घडवून आणला आहे. त्यामुळे अनेक बहिणींना, आपल्या शहरातल्या बहिणींना एक मानलेले भाऊ मिळाले आर्मीच्या निमित्ताने. आजही बरीचशी लोक एकमेकांच्या कनेक्टमध्ये असतात. सो एक असं वाटतं की आपण कुठेतरी एक सोशल अवेअरनेस या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही हे कार्यक्रम आम्ही राबवतो लडाखमध्ये. सो इंडियन आर्मीचा शिवाय लडाख ऑलवेज अपूर्ण असणार आहे, कारण खूपच त्यांचा एकंदर पूर्ण लडाखवरती त्यांचा पगड आहे. कारण 1999च्या वॉरनंतर इंडियन आर्मीची 14वी कोर, 14th कोर ही लेहमध्ये स्थापन झाली. तेव्हापासून लेहमध्ये इंडियन आर्मीचे जे जवान आहेत त्यांची संख्या ही तिथल्या लोकल लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. कारण सगळ्याच 3 बॉर्डर्स आहेत, इंटरनॅशनल बॉर्डर. सो इंडियन आर्मीला सॅल्यूट त्यासाठी. जाता जाता काय सांगाल अगदी अर्धा मिनिटामध्ये लोकांनी लडाखला काय यावं? लडाखच्या एखाद्या डेस्टिनेशनच्या प्रेमात पडणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आणि आपण काहीतरी अद्भुत वेगळं जगावेगळं काहीतरी पाहिलं ह्याचा अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर लडाखला पर्यायच नाही. म्हणजे लडाख हे काय म्हणतात ना की मरण्यापूर्वी एक 10 टॉप 10 ठिकाणं की जायलाच हवी त्यातलं एक आहे लडाख. ते लडाख हे मस्ट आहे. त्याच्यानंतर बाकी जगातलं काही करा पण लडाख ही द बेस्ट, हे ऑलवेज राहणार आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आमंत्रण देतो. आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार, तुमचे सुद्धा आभार. आणि सगळ्यांना झुले. हां, तर आता ह्या झुलेबद्दल मी पुन्हा एक नवीन एपिसोड करीन कधीतरी. कारण तुम्ही ज्यावेळेस याला जाता, लडाखला जाता, त्यावेळेस तुम्ही थोडंसं कमरेमध्ये वाकून ज्यावेळेस त्यांना आदराने झुले हा शब्द म्हणतात तो एक प्रकारचा आदर दाखवण्याचा त्या ठिकाणचा तो एक शब्द आहे. तर ईशा टूर्स आणि आत्माराम परब हे जशी एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, तसंच लडाख आणि आत्माराम परब आणि ईशा टूर्स हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अधिक जर का तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल लडाखच्या संदर्भात, आत्माराम परबांचा आम्ही थेट इथे नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी किंवा जे काही त्यांचे कलिग्ज आहेत त्यांच्याशी तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता. आणि निश्चितपणे मरायच्या आधी जे काही 10 डेस्टिनेशन्स आहेत त्यातलं एक लडाख आहे. नक्की भेट द्या. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.